महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतातून जेवढे पण व्हाईट कॉलर बिझनेसमॅन, पॉलिटिशियन, अभिनेता, अभिनेत्री अर्थातच जेवढे पण VIP लोक आहेत ते या गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून कुठल्या देवस्थानाला भेट देत असतील तर ते म्हणजे लालबागचा राजा. गणपती बाप्पाचं सर्वात जागृत देवस्थान म्हणून लालबागच्या राजाकडे बघितलं जातं. पण याच लालबागच्या राजा तेवढाच वादग्रस्त देखील आहे. दरवर्षी कुठला ना कुठला गुन्हा किंवा वाद या लालबागच्या राजावरून महाराष्ट्रभर चर्चेत असतो. आणि नुकतंच लालबागच्या VIP दर्शनावरून चर्चा सुरू आहे. त्याचं झालं असं की गणेशोत्सवाच्या काळातच मराठा आंदोलन मुंबईत चालू होतं. त्यामुळे बरेच मराठा आंदोलक लालबागच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांना तिथे परवानगी दिली गेली नाही आणि आता तिथेच अनेक राजनेत्यांना, अभिनेत्यांना VIP दर्शनासाठी आत सोडलं जातंय. त्यामुळे हा वाद उचलून धरलाय ॲडव्होकेट आशिष रॉय आणि पंकज मिश्रा यांनी. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अनंत बदर यांच्यासमोर त्यांनी हा मुद्दा मांडला. काय आहे नेमकं हे प्रकरण हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण भारतातून बरेच लोक आवर्जून लालबागला दर्शन द्यायला येतात. पण या लालबागच्या राजाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? भारतीय गणेशोत्सवात सर्वात लोकप्रिय गणेश मूर्ती ही लालबागची आहे आणि त्याची स्थापना 1934 मध्ये कोळी समाजातील मच्छीमारांनी केली. आता सगळ्या भक्तांची मान्यता आहे की लालबागचा राजा हा नवसाला पावतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की आत्ताचे जे लालबाग आहे त्याचं 1932 मध्ये बांधकाम करण्यात आलं. त्या खुल्या जागेत विक्री करणाऱ्या मच्छीमार आणि विक्रेत्यांना बाजारासाठी कायमस्वरूपी जागा निर्माण करून द्यावी अशी गणपती बाप्पाला तिथल्या लोकांनी प्रार्थना केली होती. आणि रहिवाशांच्या मदतीने जमीनदार राजाबाई तय्यब अली यांनी बाजारपेठेसाठी अनुदानित रक्कम मान्य केली आणि विक्रेत्यांची आणि मच्छीमारांची इच्छा पूर्ण झाली. म्हणून 12 सप्टेंबर 1934 ला या लालबागच्या गणेश मूर्तीची स्थापना केली गेली. त्यामुळे याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग असं नाव दिलं गेलं. ही मूर्ती मच्छीमारांच्या पारंपरिक पोशाखात सजवली होती. या मूर्तीचे शिल्पकार रत्नाकर कांबळी गेल्या 8 दशकांपासून कांबळी कुटुंब या लालबागच्या राजाच्या मूर्तीला संरक्षित करतात. भारतामध्ये विविध उत्सवांमध्ये त्यांचे प्रदर्शन होत असतात. मात्र 1952 मध्ये रत्नाकर कांबळी यांचं निधन झालं आणि त्यांचा मोठा मुलगा व्यंकटेश कांबळी यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांचंही निधन 2002 मध्ये झाल्यानंतर रत्नाकर कांबळी ज्युनियर हे आता या मूर्तीला संरक्षित करण्याचं काम बघतात. सध्याच्या काळातही हे मूर्तिकार एवढे प्रसिद्ध झालेत की अनेक अभिनेते, अभिनेत्रींच्या घरी त्यांनी बनवलेल्या मूर्त्या आहेत. आता तर मंडप आणि सजावटीसाठी अंबानी कुटुंब देखील लालबागला निधी देतात. या लालबागच्या राजाची मूर्ती तब्बल 16 ते 20 फूट आहे आणि तिथे दर्शन घेण्यासाठी 2 रांगा लागतात. एक म्हणजे नवसाची रांग आणि दुसरी म्हणजे मुखदर्शनाची रांग. नवसाची रांग म्हणजे जे VIP लोक असतात त्यांना सरळ स्टेजवरती येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेता येतं आणि मुखदर्शन रांग जिथे हजारो नागरिक त्या लालबागच्या राजाला बघण्यासाठी 3-4 तास रांगेत उभे राहतात. आणि आत्ताचा विषय हा याच लालबागच्या नवसा रांगेमुळे उठलाय. मुंबईतले ॲडव्होकेट आशिष रॉय आणि पंकज मिश्रा यांनी लालबागच्या सामान्य दर्शन रांग आणि VIP दर्शन रांगेच्या वेगवेगळ्या व्यवस्थेविरोधात तक्रार दाखल केली आणि यावर मानवाधिकार आयोगाने दखल घेतली. या संदर्भामध्ये राज्य सरकार तसेच लालबागच्या अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर सादर करावे असं देखील मानवाधिकार आयोगाने सांगितलं. तक्रारदारांनी आरोप केला की सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांसाठी समान आहे, मग तरीही दर्शन व्यवस्थेत VIP आणि सामान्य भक्तांमध्ये भेदभाव का केला जातोय? या पद्धतीमुळे सामान्य नागरिक अनेक तास रांगेत उभे राहतात, मात्र काहींना विशेष सवलत मिळते आणि भाविकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघनही केले जाते असं या तक्रारीमध्ये म्हटलंय. तसंच गणेशोत्सव हा लोक उत्सव आहे म्हणून सामान्य आणि VIP यांच्यातला भेदभाव टाळावा आणि सगळ्या भाविकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी फार गर्दी होते. पुणे असो किंवा मुंबईमध्ये अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक दर्शन घेण्यासाठी येतात. पण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा गणेश मंडळांनी VIP आणि नॉन VIP अशा भक्तांमध्ये भेदभाव केल्याचं दिसून येत आहे. VIP रांगेतून मुंबईतले सेलिब्रिटी, राजकीय नेते, व्हाईट कॉलर बिझनेसमॅन सगळेच थेट आणि सहजपणे लालबागच्या राजाच्या चरणी आशीर्वाद घेतात. सोशल मीडियावर या रांगेंचा व्हिडिओ व्हायरल देखील होतोय आणि या सगळ्या मुद्द्यांवर विचार करून मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप केलाय. त्याचमुळे राज्य सरकारने लालबागच्या अधिकाऱ्यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. यावर मानवाधिकार आयोग काय भूमिका घेईल हे पाहणं गरजेचं आहे. ही अवस्था फक्त लालबागची नाहीये, महाराष्ट्रासोबतच भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये अशी अवस्था आहे. तुम्हाला काय वाटतं? या जागरूक देवस्थानांचं भाविकांना अशी वागणूक देणं योग्य आहे की नाही? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.